सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेल्या वरखेडे लोंढे बॅरेज प्रकल्पाच्या कामासाठी 1275 कोटींची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय। आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला हे मोठे यश मिळाले असून तांदुळवाडी येथे झालेल्या वरखेडे धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात आमदार चव्हाण यांनी संपूर्ण प्रकल्प 100% कार्यान्वित होण्यासाठी वरखेडे धरणाला 1275 कोटींची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता येत्या आठवड्यात देण्याचा शब्द जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी आपल्याला दिला असल्याची माहिती दिली होती आणि अवघ्या 4 दिवसात या कामाला कॅबिनेटची मान्यता मिळाल्याने नामदार गिरीश महाजन यांनी आमदार चव्हाण यांना दिलेला शब्द खरा केलाय। या मोठ्या निर्णयामुळे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व महायुती सरकारमध्ये असलेले आपले वजन पुन्हा एकदा सिद्ध केलंय। सदर ऐतिहासिक निर्णय झाल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह जळगावचे आमदार राजू मामा भोळे, चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील व चाळीसगावचे माजी आमदार साहेबराव घोडे यांनी मुंबई येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केलाय व आभार मानलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजीलाल हडपे, जळगाव। डिपार्टमेंट तुम्हाला 8 दिवसात शासनाचं पत्र येईल। किती दिवसात? जास्तीत जास्त वाढला तर एकच दिवस वाढेल। तुम्हाला याचे सविस्तर अहवाल सादर करायचे। तुम्ही अहवाल किती दिवसात द्याल? 15 दिवसात आम्ही अहवाल नका 15 दिवसात देऊ, 2 महिन्यात दिले तरी चालतील। अहवालांमध्ये काही त्रुटी राहायला नको। अतिशय सगळेजण एकत्र बसा। तुमच्या काही लोकांच्या बदल्या आहेत, त्या बदल्या जरी असतील त्याच्या पहिले करून टाका। मार्चच्या आता ठीक आहे, मार्च मला माहित नाही काही लोकांचा काय होईल, पण साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही पंतू बघाल सगळेजण। एवढं काम फक्त या शेतकऱ्यांकडून जा, सगळ्यांना आशीर्वाद हे लोकांचा राहील। आमचं जाऊ द्या, तुम्हाला या शेतकऱ्यांचा पंतू बघण्याचा आशीर्वाद राहील। एवढं आयुष्य तुम्हाला म्हणजे एवढं तुम्हाला आयुष्य मिळेल। या शेतकऱ्यांचे आशीर्वाद ज्या ज्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी घेतले त्याला जगातली कुठलीच ताकद थांबवू शकलेली नाही। पद येतील पद जातील, आमदार असणं नसणं हा भाग कमी अधिक असेल, पण हे शेतकऱ्यांचं पवित्र काम आपल्याला करायचंय। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दीपनगरात कामगारांचे साखळी उपोषण, घोषणाबाजीने दीपनगर परिसर दणाणला। दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील 210 मेगावॅट प्रकल्पाच्या फेकरी गेट समोर दिनांक 20 फेब्रुवारी रोजी पासून दवाखाना विभागातील कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांचे वेतन वाढीसाठी साखळी उपोषण सुरू आहे। वारंवार दीपनगर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून देखील कामगारांची अद्यापही दखल घेतली नाही। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात आले। चंद्रावस्ती, मिलिंद इंगळे, संजय कोळी, युवराज पाटील, निलेश रोटे, प्रवीण पांझो, योगेश खासने, विनोद कोळी इत्यादी यावेळी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुमित निकम, भुसावळ। गजेंद्र अवस्थी। पिछले 20 साल से मैं दीपनगर दवाखाने में कार्यरत हूँ। अभी हमारा एक प्रॉब्लम ऐसा है, हम लोग इतने लोग हैं कॉन्ट्रैक्ट बेसिस में, और अरुणेश पाटिल के ग्रुप इसमें फॉर्म में हम लोग काम करते हैं। यहाँ पे पिछले 2024 के नवंबर महीने से हमको 8 ऑफ दिया जाता है। अगर हम सेक्शन इंचार्ज डॉक्टर जादव से बात करते हैं तो वो बोलते हैं कि नहीं हमसे मत बात करो, डॉक्टर जयंत पाटिल से बात करो। डॉक्टर जयंत पाटिल बोलते हैं कि नहीं तुम्हारे को 20-22 दिन के ऊपर ड्यूटी दिया जाएगा, नहीं तुम करते क्या हो, हम लोग कुछ काम नहीं करते, ऐसा उनका बोलना है। और अगर हम कुछ बोलने को जाते तो हमको डायरेक्ट घर पे बैठा दिया जाता है। कुछ भी काम करो तो 2 दिन बैठाते, 4 दिन बैठाते, 20 दिन बैठाते, ऐसे घर पे बैठा दिया जाता है। और अभी मेरी जो ऑफ है, मेरी ऑफ है उनका जो कृष्णा सेठवानी करके उनका जो बोर्ड का आदमी है वो मेरे को घर में बैठा के उनको ड्यूटी दिया जाता है। वो बोर्ड का आदमी उनको क्यों ड्यूटी दिया जाता है? हम तो कॉन्ट्रैक्ट बेसिस का है ना, फिर भी हमारा ड्यूटी उनको दिया जाता है। और अगर हम बोलने को जाते हैं तो हमारे ऊपर रोक करते, बोलते तुमको घर में बैठा देंगे, तुमको ऐसा। 20 साल से काम कर रहे हैं यहाँ पे, आज तक हमको कोई प्रॉब्लम नहीं आया। लेकिन जब से डॉक्टर जयंत पाटिल आए हैं तब से हमको बहुत प्रॉब्लम है, बहुत तकलीफ है, मानसिक त्रास है हमको। और क्या बोले, इतना हम अगर कुम्हार सर हमारे DYC कुम्हार सर उनके पास भी हमने लेटर दिया हुआ है, हमने DYC और विश्राम साहब का लेटर दिया हुआ है, लेकिन कुछ भी कोई फ़ायदा नहीं हो रहा है।
इसलिए आज हम लोग उपोषण में बैठे हुए हैं। जब तक हमारा काम नहीं पूरा होता है तब तक हम यहाँ से जाएंगे नहीं। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शिवजन्मोत्सवाचा उत्साह, भव्य मिरवणूक आणि भगवामय शहर शिवरायांच्या निनादाने दणाणले। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव दिनाचे औचित्य साधून जय शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी निनादाने पूर्ण शहर दणाणले होते। शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित जिवंत देखावे ठिकठिकाणी दाखविण्यात आले। सर्वत्र मावळे हातात भगवा व जल्लोषात नारा देत उत्साही दिसत होते। मनोहर टॉकीज समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामागे अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिकृती भव्य सभामंडप उभारण्यात आला होता। विविध प्रकारची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन व उद्घाटन शहराचे आमदार माननीय अनुप अग्रवाल, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदम बांडे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधिकारी किशोर काळे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, पोलीस उपाधीक्षक राजकुमार उपासे व असंख्य नवे शेकडो शिवप्रेमी यांच्या साक्षीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला। समस्त शिवजयंती युवक उत्सव समिती धुळे शहर यांच्या सहकार्याने आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। विकी परदेशी यांचा विशेष सहभाग यात होता। धुळ्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार रावल यांनी शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्यात। हिंदू एकताचे हिरामन आप्पा गवळी यांचा देखील शिवजन्मोत्सवाच्या मिरवणुकीत विशेष सहभाग होता। शिवाजी महाराज स्मारक ते गांधी पुतळा विविध चौकात शिवाजी महाराजांचे प्रतिमाचे पूजन जल्लोषाने करण्यात येत होते। पारंपरिक वाद्यांसह शिवप्रेमींनी ठेका धरला होता। शोभायात्रे शिवप्रेमींसाठी ठिकठिकाणी पाणी वाटपाचे आयोजन करण्यात आले होते। अनेक शाळांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध रंगीबिरंगी पोशाखात नृत्य करीत व तरुणांनी 12 बाऊलांनी ताल धरला होता। सुभाष नगर देवपूर परिसरातून हजारो तरुण तरुणी शिवप्रेमी जल्लोषात या शिवजयंतीच्या मिरवणुकीत सामील झाले होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त चाळीसगाव शहरात व तालुक्यात भव्य कार्यक्रम। चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन तसेच शिवनेरी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतिभा पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजन करण्यात आले। यावेळी शहरातील सामाजिक, राजकीय तसेच तरुण मुला-मुलींचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढवला। संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शिवजयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले दिसले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषाने छत्रपती शिवाजी महाराज चौक दुमदुम गेला। फुलांचा देखावा, रोशनी, फटाक्यांची आतिषबाजी यावेळी बघण्यात आली। तसेच यशवंत पब्लिक स्कूल या ठिकाणी शिवजागरचा कार्यक्रम राबवण्यात आला होता। यावेळी शिवविख्याते गुलाबराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान सांगितलं। तसेच यशवंत पब्लिक स्कूल वाघळी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पोवाडे, महाराजांचे गीते, शिवतांडव, गझल, छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा असे कार्यक्रम यावेळी करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी शाळेचे संचालक परमानंद सूर्यवंशी व त्यांच्या शिक्षक गण यांचे मोठे योगदान या कार्यक्रमात दिसले। शिवविख्याते गुलाबराव पाटील यांनी महाराजांचे विचार आचार दैनंदिन जीवनात आणावे असे यावेळी सांगितले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजीलाल हाडपे, चाळीसगाव। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बहुनात्र केमुक्तीनं सर्व रोगश शस्वते। आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले। या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। बीपी, शुगर, सामान्य आरोग्य तपासणी, एक्स-रे, रेडिको, अँजिओग्राफी, दंत आरोग्य तपासणी व प्राथमिक दंत उपचार, नेत्र तपासणी, लॅब चाचण्या, सीबीएसई, बीसीएल अशा अनेक तपासण्या या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। एक्स-रे सर्व प्रकारचे 100 रुपयात, तर सोनोग्राफी सर्व प्रकारची ही 400 रुपयात येथे उपलब्ध आहे। केस पेपर सर्व इन हाऊस व स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून मोफत। अँजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी मोफत। औषधांवरही 20% सवलत आहे। सिटी स्कॅन आणि लॅबवर 50% सवलतीच्या दरात आहे।
तर NICU सेवा ही 2 दिवसासाठी पूर्णपणे मोफत आहे. जनरल वॉर्ड विभागांतर्गत चार्जेसवर 50% सवलत आहे. शिबिर सुरू झाल्यापासून आतापर्यंत 837 रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे. तसेच एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. ICU 18 बेडचे तर NICU 18 बेड, 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल मार्फत श्री सुनील पोकळे व्यवस्थापक आत्मा मालिक हॉस्पिटल, डॉक्टर नितीन पाटील CEO आत्मा मालिक हॉस्पिटल, नंदकुमार सूर्यवंशी अध्यक्ष विश्वात्मक जंगली महाराज आश्रम आत्मा मालिक हॉस्पिटल कोकमठाण यांच्यातर्फे करण्यात आले आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. प्रलंबित बिलांकरिता कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे काम बंद आंदोलन. प्रलंबित बिल मिळावे या मागणीसाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने काम बंद आंदोलन सुरू केले. प्रलंबित देयके त्वरित अदा करावे या मागणीसाठी बांधकाम भावना आवारात आपली सर्व वाहने उभी करून बांधकाम विभागाचा तीव्र निषेध केलाय. तसेच यावेळी जिल्ह्यातील सर्वत्र कंत्राटदारांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी कंत्राटदारांनी डंपर, JCB यासारखी वाहने बांधकाम विभागात आणून शासनाचा निषेध व्यक्त केलाय. धुळे जिल्ह्यातील 80% कामे पूर्ण झाली आहेत, मात्र शासनाकडून केवळ 8 ते 10% निधी पाठवला जात असल्याने कंत्राटदार अडचणीत सापडले आहेत. शासनाने त्वरित बाकी असलेली सर्वच बिले अदा करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडून असा इशारा कॉन्ट्रॅक्ट असोसिएशन कडून यावेळी देण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे. महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रलंबित बिले मिळत नाही. वेळोवेळी शासनाला पाठपुरावा करून आजपर्यंत 5%, 8% अशी निधी वितरित केली. तरी आमची मागणी 80% कामं पूर्ण झाली आणि तुम्ही 5% आणि 8%वर वळवण करता. तर आमची देयके ही 100% प्रमाणात निघालीच पाहिजे व याच्यापुढे कामावर जर 100% नियोजन नसेल आर्थिक तर तुम्ही कामं काढायची नाही आणि याच्यापुढे आम्ही टेंडरची होळी करू. याच्यापुढे तीव्र आंदोलन होईल. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. मालेगाव येथील डेरेदार अवैध वृक्षतोड वाहतूक करणारे वाहन विभागाच्या ताब्यात. चाळीसगाव तालुक्यात अवैध वृक्षतोड करणारे टोळके सक्रिय. अवैध वृक्षतोड थांबवा, ग्रीन आर्मीची मागणी. चाळीसगाव तालुक्यात डेरेदार अवैधरित्या झाडांची कत्तल, स्थानिक लाकूड तोड व्यापाऱ्यांना हाताशी धरून मालेगाव येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेत. दरवर्षी चाळीसगाव तालुक्यातून शेकडो ट्रक लाकडे मालेगाव येथील वखारीत नेली जातात. पर्यावरणप्रेमी, वृक्षमित्र व वन विभागाला न जुमानता राजरोसपणे ब्राह्मण, शेवगे, पंचकृषीतून पिलखोड मार्गे वाहतूक केली जाते. यापैकी जागरूक वन विभागाच्या कर्मचारी व पर्यावरणप्रेमीमुळे एखादे वाहन वन विभागाच्या ताब्यात येते. ब्राह्मण शेवगे येथील रमणे शिवारालगत गेली 3 ते 4 दिवसांपासून चैनच्या कटरद्वारे हिरवीगार डेरेदार कडुलिंबाच्या झाडांची कत्तल करून मालेगाव येथील वाहनातून वाहतूक होत असल्याची बाब ब्राह्मण शेवगे येथील पर्यावरणप्रेमी ग्रीन आर्मीचे सोमनाथ माळी यांना समजली. त्यांनी चाळीसगाव वन विभागाच्या RFO शीतलजी नगराळी यांना अवैध वृक्षतोड होत असल्याचं सांगत हा प्रकार थांबवा अशी मागणी केली आहे. त्यांनी लागलीच वन कर्मचारी पाठवून लाकडांनी भरलेला ट्रक चाळीसगाव येथील वन विभागाच्या कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी जमा केलाय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजीलाल हाडपे, चाळीसगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या समोरच 2 कुटुंबियांमध्ये
फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दोन्ही कुटुंबातील महिला आणि पुरुष एकमेकांमध्ये हाणामाऱ्या करताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाल्या. या व्हिडिओमध्ये पुरुषांकडून महिलांना सुद्धा मारहाण केल्याचा प्रकार समोर येत आहे. नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर हा प्रकार घडल्याने बघणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हा गोंधळ थांबवला. या दोन्ही कुटुंबांवर काय कारवाई होते अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नाशिक शहरात शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त उत्साहाचे वातावरण असताना नाशिक रोड परिसरातील नवलेचाळ येथे एकाचा खून झाल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज दिनांक 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोड भागातील नवलेचाळ येथील मोकळ्या जागेत एका तरुणाचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला. त्यांनी तात्काळ पोलिसांची संपर्क साधून माहिती दिली. घटनास्थळी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, अधिकारी वगैरे शोध पथकाचे अंमलदार दाखल झाले. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता सदर मृतदेह सिन्नर फाटा येथील राहणारा अजय शंकर भंडारी याचा असून अद्याप खुनाप्रकरणी माहिती मिळालेली नाही आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला असून मारेकरांचा शोध सुरू आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. देशाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राहुरी फॅक्टरी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्ताने राहुरी फॅक्टरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याजवळील प्रांगणात राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक हायस्कूलच्या शालेय विद्यार्थ्यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपतींचे वेशभूषेत रॅली काढून वातावरण प्रसन्न केले होते. यावेळी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यास विद्यार्थ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी राजेंद्र साळवे, राहुरी. खूप किल्ले जिंकले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर छान उत्कृष्ट संस्कार केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे एक थोर राजे होते. त्यांचा मृत्यू रायगड किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे खूप छत्रपती शिवाजी महाराजांवर जिजाऊंनी उत्तम संस्कार दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना कथा, गोष्टी, तुकाराम महाराजांचं. मी अर्जुन वेद पाठक, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. जय शिवराय मित्रांनो, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी.
छत्रपती शिवाजी महाराज हे एकूण आपले नाही तर पूर्ण भारताचे आराध्य दैवत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केले. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप साऱ्या किल्ल्यांवर विजय मिळवून आपल्याला स्वराज्य निर्माण करून दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले एक आदर्श आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. बहुनात्र केमुक्तीनं सर्व रोगश शस्वते. आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले. या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. बीपी, शुगर, सामान्य आरोग्य तपासणी, एक्स-रे, रेडी इको, अँजिओग्राफी, दंत आरोग्य तपासणी व प्राथमिक दंत उपचार, नेत्र तपासणी, लॅब चाचण्या, CBSE, BCL अशा अनेक तपासण्या या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. एक्स-रे सर्व प्रकारचे 100 रुपयात, तर सोनोग्राफी सर्व प्रकारची ही 400 रुपयात येथे उपलब्ध आहे. केस पेपर सर्व इन हाऊस व स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून मोफत. अँजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी मोफत. औषधांवरही 20% सवलत आहे. सिटी स्कॅन आणि लॅबवर 50% सवलतीच्या दरात आहे. तर NICU सेवा ही 2 दिवसासाठी पूर्णपणे मोफत आहे. जनरल वॉर्ड विभागांतर्गत चार्जेसवर 50% सवलत आहे. शिबिर सुरू झाल्यापासून आतापर्यंत 837 रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे. तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. ICU 18 बेडचे तर NICU 18 बेड, 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल मार्फत श्री सुनील पोकळे, व्यवस्थापक आत्मा मालिक हॉस्पिटल, डॉक्टर नितीन पाटील, CEO आत्मा मालिक हॉस्पिटल, नंदकुमार सूर्यवंशी, अध्यक्ष विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, आत्मा मालिक हॉस्पिटल, कोकमठाण यांच्यातर्फे करण्यात आले आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. शेगाव तालुक्यातील कालखेड येथील गटग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती दिनांक 19 फेब्रुवारी बुधवारी सकाळी 9 वाजता अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. शासनाने या वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढून साजरी करावी असे आदेश ग्रामपंचायत कार्यालयात दिले होते. त्यानुसार कालखेड येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. सर्वप्रथम गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ अशोक पारखेडे पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन, दीप प्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आलं व त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसह गावातून जय शिवाजी जय भारतच्या निनादात पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून आल्याने रॅलीला विशेष स्वरूप प्राप्त झाले होते. या पदयात्रा कार्यक्रमाला सरपंच पवन बरिंगे, उपसरपंच पंडित परघर मोर, एकात्मिक बाल विकास पर्यवेक्षिका सौ उषा नेमाने, ग्राम अधिकारी सुषमा सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर पदयात्रेत अंगणवाडी सेविका भारती हेलोडे, शुद्धमती गणेश, मदतनीस सत्यबाबा चौखंडे, ज्योती शेगोकार, सेंट्रल बँक कॅशियर संजय हेलोडे, अरुण बोरुकले, ग्रामपंचायत सदस्य भगवान हेलोडे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. पदयात्रेची देखरेख व मार्गक्रमण सहाय्यक शिक्षक आशिष नाचने सर यांनी केले.
पदयात्रेनंतर प्राथमिक शाळेत पार पडलेल्या सभेत शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व शौर्यावर आधारित भाषणे दिली आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष नाचरे सर यांनी तर आभार प्रदर्शन पंडित परघरमोर उपसरपंच यांनी केले। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। एसटी विभागात कार्यालयीन कामकाजासाठी अपंग तरुणाची होरपळ, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अपंग तरुणाचा छळ। गेल्या वर्षभरापासून धुळे एसटी महामंडळ विभागात कार्यरत असलेल्या अमृत रमेश जाधव हा तरुण लिपिक व टंकलेखक या पदावर कार्यरत असून या कामामुळे अमृत जाधव यांना त्रास होत असेल। त्यांची बदली साख्यंकी शाळेत करावी अशी मागणी त्यांनी गेल्या वर्षभरापासून केली, मात्र वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक बदली करत नसल्याचा आरोप अमृत जाधव यांनी यावेळी केलाय। गेल्या काही महिन्यांपूर्वी माझा अपघात झाला असून मला डॉक्टरांनी जास्त हालचाल न करण्यास सांगितले, मात्र तरी देखील मी कामानिमित्ताने अधिक प्रमाणात हालचाल होत असल्यामुळे माझा त्रास वाढलाय। त्यामुळे मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून मागणी करीत आहे की माझी बदली साख्यंकी विभागात करावी, मात्र एसटी महामंडळ विभागातील अधिकारी मी अनुसूचित जातीमधून येतो म्हणून माझी जाणीवपूर्वक आणि जातीयवादातून बदली करत नसल्याचा आरोप अमृत जाधव यांनी केलाय। येणाऱ्या काळात माझी बदली झाली नाही तर मी माझ्या कुटुंबासह एसटी विभागाच्या कार्यालयात आत्मदहन करेल असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। यावेळी अमृत जाधव यांच्या सोबत रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रमुख समाधान बैसाणे, अमृत जाधव यांची आई जनाबाई जाधव आणि स्वतः अमृत जाधव यावेळी उपस्थित होते। जर येणाऱ्या काळात अमृत जाधव यांना न्याय मिळाला नाही तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने एसटी महामंडळ विभागाच्या कार्यालयाबाहेर मोठे धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी समाधान बैसाणे यांनी दिलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे। नमस्कार, मी अमृत रमेश जाधव। मी विभागीय कार्यालय एसटी महामंडळ धुळे येथे कार्यरत आहे। मी एक दिव्यांग कर्मचारी असून अनुसूचित जातीतील कर्मचारी आहे। मला प्रशासनाकडून अत्यंत मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे। आमचे जे विजय गीते साहेब आहेत विभाग नियंत्रक, यांना मी मागच्या 3 महिन्यापासून भेटत आहे की साहेब मी एक दिव्यांग कर्मचारी आहे, मला वारंवार उठबस होत नाही। आस्थापना शाखेमध्ये माझ्याकडे 400 सर्व्हिस बुकचं कामकाज आहे, वारंवार उठबस करावी लागते। तरी मी वर्षभर केलं कसं तरी, पण आता मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही वारंवार उठबस करू नका, तुम्ही जर केली तर तुमचं कंबर आयुष्यभर कामातून जाईल आणि तुम्हाला उभं राहता येणार नाही। कारण एक की मला पोलिओ आहे, म्हणून मी साहेबांना विनंती केली, सप्टेंबर ऑक्टोबरच विनंती करतो की साहेब माझी बदली करून द्या, परंतु साहेब म्हणतात बघू बघू बघू, परंतु त्यांनी आजपर्यंत केलेली नाही। शेवटी त्यांनी प्रवीण पाटील जे आमचे विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी आहेत यांच्याकडे पाठवलं व त्यांनी आमच्यासोबत अरीरावी केली की तुम्हाला आम्ही ऑर्डर देऊ, पण ती ऑर्डर आम्ही तुम्हाला दाखवणार नाही, तुम्ही त्याच्यावर सही करावी लागेल। मग ती ऑर्डर न बघता सही कशी करावी, त्यांनी काहीही लिहून घेतलं असेल। म्हणजेच एका दिव्यांग कर्मचाऱ्याला, अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्याला यांनी फसवण्याचा मार्ग अवलंबलेला दिसतो। आणि याचं एकच कारण आहे की अनेक कर्मचाऱ्यांच्या 6-6 महिन्यात बदल्या झालेल्या आहेत, परंतु मला 1-1.5 वर्ष होऊन देखील माझी बदली झालेली नाही। म्हणजे याचाच अर्थ 6-6 महिन्यात बदल्या करणं कायदेशीर नियम नाही। याचा मागे एकच कारण आहे, एक तर कायदेशीर बदली होते किंवा एक अर्थशास्त्राची बदली होते। अर्थशास्त्राचा नियम असा आहे, एक मागणी आणि पुरवठा। जेव्हा तुम्ही बदलीची मागणी करणार तेव्हा त्या मागणीच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी पुरवठा करावा लागेल, म्हणजे आर्थिक मदत त्यांना द्यावी लागेल, तेव्हाच ते बदल्या करतील। अशा प्रकारे हा दुसरा नियम इथे लागू होतो। म्हणून हा तिथं भोंगळ कारभार व भ्रष्टाचार चालू आहे व हा भ्रष्टाचार त्वरित संपवण्यात यावा व एका दिव्यांग व अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा अशी विनंती। अन्यथा मला जर न्याय मिळाला नाही तर मी माझ्या वृद्ध आई जिला बीपीचा त्रास आहे, ती जास्त तिला तब्येत बरी नाही, माझे वडील आहेत अपंग आहेत 80%, ते सुद्धा जास्त त्यांचं होत नाही, त्यांचा खूप खर्च आहे माझ्यावर आणि मी जर नसतो तर त्यांना कोण सांभाळेल। म्हणून मी माझ्या आईवडिलांसोबत सामूहिक आत्महत्या करेल आणि याला सर्वस्वी विजय गीते साहेब विभाग नियंत्रक धुळे आणि प्रवीण पाटील साहेब विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी राप धुळे हे जबाबदार राहतील, तसेच महाराष्ट्र शासन व एसटी महामंडळ जबाबदार राहील अशी मी सगळ्यांना विनंती करतो, याची दखल घ्यावी। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। त्र्यंबकेश्वर व पंपा सरोवर येथे श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व श्री क्षेत्र पंपा सरोवर येथे श्रींचे 147व्या प्रकट दिनोत्सवानिमित्त श्री गजानन महाराज संस्थान चेगाव शाखा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व पंपा सरोवर या दोन्ही मठामध्ये आलेल्या 40,000चे वर भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले।
माघवाद्य प्रतिपदा दिनांक 13 फेब्रुवारी पासून उत्सवास आरंभ झालाय। दरवर्षीप्रमाणे उत्सवाच्या काळामध्ये काकडा आरती, श्रींना अभिषेक, सकाळी 7:15 वाजता आरती, 8 ते 9 सामुदायिक विजय ग्रंथाचे पारायण, 9 ते 10 गाथा भजन, मध्यान्हकाळी आरती, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ व सूर्यास्तास सामुदायिक सांज आरती व रात्री 8 ते 9:30 भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते। माघवद्य 7 दिनांक 20 फेब्रुवारी रोजी श्रींचे प्रगट दिन उत्सवानिमित्त सकाळी 10 ते 12 भजन होऊन दुपारी 12 वाजता ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात, टाळ मृदुंगाच्या गजरात, गुलाब पुष्पांची उधळण करून श्री गजाननांच्या जयघोषात श्रींचा 147वा प्रगट दिन उत्सव भक्तिपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला। यानिमित्त श्रींच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करून फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती। प्रवेशद्वारासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती। रस्त्याच्या दुतर्फा फुलांची रांगोळी काढण्यात आली होती। यावेळी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। दर्शनानंतर भाविक लगेचच महाप्रसाद घेण्यासाठी जात होते। दुपारपासून ते रात्रीपर्यंत जवळपास 40,000पेक्षा जास्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय। सायंकाळच्या रमणीय वातावरणात स्थानिक नागरिकांनी दर्शनासाठी व महाप्रसादासाठी मोठी गर्दी केली होती। येथे येणाऱ्या भक्तांकरिता श्री संस्थेद्वारा निवास व भोजन प्रसादाची व्यवस्था कार्यरत असून रात्री उशिरा येणाऱ्या भक्तांकरिता सुद्धा विनामूल्य महाप्रसादाचे वितरण करण्यात येते। श्री संस्थेमध्ये श्री प्रगट दिन, श्री रामनवमी व श्री पुण्यतिथी उत्सव साजरे करण्यात येत असून त्यावेळेस भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येते। श्री निवृत्तीनाथ महाराजांचे यात्रेनिमित्त आलेल्या वारकरी भक्तांना दशमी, एकादशी व द्वादशी असे 3 दिवस श्री गजानन महाराज मठामध्ये 50,000 वारकरी भक्तांना महाप्रसाद वितरण करण्यात येते। तसेच वारी दरम्यान वारकऱ्यांच्या सेवेत श्री मठामध्ये धर्मार्थ दवाखान्याची व्यवस्था करण्यात येत असून रुग्णांना विनामूल्य औषध उपचार करण्यात येतो। दिवाळीनिमित्त 50 ते 60,000 आदिवासी बांधवांना वयोगटानुसार काबड प्रसाद व मिष्टान्नासह वितरण करण्यात येते। महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या निराधार बालकांकरिता अन्नधान्यासह नवीन कपड्यांचे वितरण वेळोवेळी करण्यात येते असे श्री संस्थेतर्फे कळवण्यात आले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।